आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. वेदा मीच आहे. तू हे काय करतोय? आलास कसा काय? मला आठवण येत होती अगं तुझी. माझं प्रेम आहे तुझ्यावर. शट अप. इथं निघायचं. हळू बोल ना वेदा. मला 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 माहिती आहे तुझी चिडचिड झाली. मी वाईट वागलो नको. तो तुझा राणा दादा तो माझ्या घरी आला. मला मारलं. मग रक्त येईपर्यंत मारलं ग. पण नंतर तुझी ती मोठी बहीण तिला घेऊन आलीस तू. ती कसं बोलली मला. तू पण मला. मी काय करणार होतो तू सांग मला. हा त्रास झाला मला अगं. मी त्या घरी होतो ना म्हणून मला तसं वागावं लागलं अगं. कळतंय का तुला. ते काही हे बघ असं काही नसतं की लग्नानंतर प्रेम होऊ शकत नाही. हा ते डोक्याला ताप झाले माझ्या अगं. मला खूप त्रास देते. पण काय माहितीये तिथे बाबा आहेत ना तिथे त्यांनी मला स्टुडिओ घेऊन दिला. त्यांनीच घर घेऊन दिलं है ना. मग त्यामुळे काय होतं मला ना तिचंच ऐकावं लागतं. मला कळत नाही काय करायचं. माझ्या आयुष्यात खूप फ्रस्ट्रेशन आहे वेदा. तू नव्हतीस ना. तुला नाही माहित त्याच्या आधीची वर्ष कशी गेली ती माझी वेदा. ऐक हे बघ तू आल्यापासून ना ऐक वेदा. तू आल्यापासून मला रिस्पेक्ट दिलास. चांगल्या मोमेंट्स दिल्यास. मला माणूस म्हणून वागवलंस ग तू वेदा. हे जे काय खोटं कौतुक चालवलंयस ना त्याच्याने या आधी झालीये मी कन्व्हिन्स. आता होणार नाहीये. शांतपणे सांगते आत्ताच्या आत्ता निघ इकडनं. तू आता का मिसअंडरस्टँडिंग करून घेतेस तू. लग्न झालं ना आपलं. हा अग्नीच्या साक्षीने आपण फेऱ्या मारल्यात हो की नाही. माझ्या नावाचं मंगळसूत्र जरी तू घालत नसशील तरी शरीराने एक झालं ना आपण है ना. हो की नाही. मग लग्नानंतर जे करायचं असतं ते सगळं करून बसलो आपण. आता तू प्रेग्नेंट झालीस तर काय करशील वेदा. वेदा मला पण तेवढंच टेन्शन आले अगं. आपण काढू नये येत ना काहीतरी मार्ग वेदा. वेदा जी नाटकं केलीस इकडे त्याला कन्व्हिन्स झाले नाही म्हणून घालतोस ना प्रेग्नन्सीची भीती. धमकी काय बोलतेस तू. मी धमकी देतोय तुला. मी समजवायला आलोय इथे. तुला समजवायला आलोय. निघायचं. बघ तू मला सोडून आलीस याचा अर्थ असा नाही की मी पण तुला सोडून जाणार. मी आत्ता इकडनं गेला नाहीस ना तर मी लोकांना बोलवेन. आरडाओरड करेन. बोलो 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 बोलो. लोक आले ना आपण त्यांना बसवू व्यवस्थित. मी त्यांना सांगेन बाबांनो प्रकरण असं आहे. या मुलीने असं केलं. आम्ही बघा काय करून बसलो आता है ना. मग कोणाची मान खाली जाणार आहे. बदनामी कोणाची होणार आहे. हा बोल लोकांना बोल. आरडाओरडा करायचा आहे. कर आरडाओरडा कर. लाज नाही वाटत. लाज नाही वाटत.
तू फसवणूक केलीस माझी आणि मला धमकी देतोय. तुझी बदनामी होईल. मी लोकांना बोलवेन. मी आता लोकांना बोलवेन, लोक येतील आणि मारतील तुला. बाहेर जाऊन बोलू. बाहेर तू बाहेर जायचं. तू ओरडू नको. मी ओरडेन, मी लोक येतील आणि तुझी इज्जत जाईल. तुला मारतील लोक. काय गडबड आहे? घरात एकटी मुलगी म्हणून तिला त्रास देतो काय? काय चाललंय काय तुझं? ऐका तुझं काय चाललंय? मी ओळखतो तिला. काय का ओळखतेस? हो ओळखते. हा वाईट मुलगा आहे. हा मुलींना फसवतो, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात तोडतो आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो. घाणेरडा मुलगा आहे हा. काय रे? मारते चाळे करतो तू? मारते. नाही असं चाळे करतो. लफंग्या तुला दाखवतो मी आता. ये ये तू आता. मारते कशा? अरे घरात एकटी पोरगी बघितली ना तिची छेड करत होता. मी बोलत होतो. काय बोलत होता तू? याला समजा. हे पोरी आतमध्ये जा. जा आतमध्ये दार बघतो मी. काय करायचं ते? त्या खानावळीत आला ना तू, तेव्हा मला तुझा डाऊट आला होता. हे पोरं घ्या रे याला. चहा प्यायला म्हणतो. चहा प्यायला म्हणतो तो. चहा प्यायला म्हणतो. चहा प्यायला म्हणतो. अरे परत ये, नाही तुझं तंगड मोडलं ना नावाचा जगू नाही. बरं, मी ओळख करून देतो. हा नवरा मुलगा योगेश अकोले. नमस्कार. ते त्याचे वडील संदेश अकोले. नमस्कार. नमस्कार. आणि ह्या योगेशची आई सुप्रिया अकोले. बरं का, हे आमचे मास्तर वाडकर मास्तर. बरं, मी आता तुमची सगळ्यांची ओळख करून देतो. हे राणा शेठ म्हणजे विश्वास घोलप, आमचे मोठे जावई, आमच्या मोठ्या मुलीचे वृंदाचे मिस्टर. हा, आणि हे समीरराव महाले माझ्या ओवीचे मिस्टर. आणि हे आमचं शेंडफळ आभा. बर, मुलगी कुठे आहे? हो, आहे ना, मुलगी आहे ना. तुम्ही निवांत चहा नाश्ता वगैरे करून घ्या, म्हणजे सेटल व्हा, मग भेटा निवांत मुलीला. नाही अहो, आधी ज्यासाठी आपण जमलो आहोत तो कार्यक्रम आधी उरकून घेऊ, मग निवांत चहा वगैरे घेता येईल. काय? हो, नाही नाही, काहीच हरकत नाही. एक अरे या गया. नमस्कार. ही आमची मोठी मुलगी मुलगा, ही ओवी आणि ही मुक्ता आणि हे योगेशराव. तुला काही विचारायचं असेल तर विचार तिला. हो, आणि मुली तुलाही काही प्रश्न असतील तर विचारून घे. आई, मला हिच्याशी थोडं बोलायचंय. सगळ्यांसमोर नाही बोलता येणार, पण मी समजा बाहेर गेलो आणि आम्ही बोललो तर तुमची काही हरकत नाही ना? सगळ्यांचीच. नाही, मला नाही बोलायचंय. म्हणजे तिला काहीच बोलायचं नाही, म्हणजे ती असं म्हणते का पहिलाच बघण्याचा कार्यक्रम आहे ना, म्हणून तिला कसं बोलावं काय बोलावं सुचत नाहीये, घाबरलीये बिचारी. तुम्ही चहा नाश्ता वगैरे करून घ्या ना, मग बोलल. चालेल का योगेश शेठ? पण आत्ता बोलायला काही हरकत आहे का? म्हणजे हो योगेश शेठ, एवढी कसली घाई राव तुम्हाला? म्हणजे मुलगी एकदा पसंत पडली का आयुष्यभर तिच्याशीच तर बोलायचंय राव.
ते खरं आहे म्हणा तुमचं, पण तुम्ही तुमच्या बघण्याच्या कार्यक्रमात तुमच्या बायकोशी बोललाच असाल की? नाही नाही, आपलं जरा वेगळं आहे. मला माझ्या काकांनी डायरेक्ट धरून आणलं आणि म्हणले लग्न कर. बाबा मला काय वाटते की दोघेही शिकले सवरलेले आहेत तर एकमेकांशी बोलायला काही हरकत नाहीये. आणि आजकाल लग्नाआधी एकमेकांशी बोलून एकमेकांचे विचार जाणून घेण्यातच बरं असतं. हे मात्र अगदी बरोबर बोललात. हा ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, आपण बाहेर जाऊन बोलूया. हो, त्या दोघांचं बोलणं होईपर्यंत मला वाटतं तुम्ही नाश्ता करायला काय हरकत नाही. घ्या 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 रे. हा आपल्या बघण्याचा कार्यक्रम आहे. तू अशी पाठ करूनच बोलणार आहेस का? नाही, बोला ना. तसं फार काय नाही विचारायचंय, एकच गोष्ट विचारायची. विचारा. ऍक्च्युली मला एवढंच विचारायचंय की बरेच वेळा असं होतं ना की घरच्यांची इच्छा असते म्हणून मुलगी हो म्हणते, किंवा घरच्यांच्या प्रेशरमुळे मुलगी लग्नाला होकार देते. तुझं तसं काही नाहीये ना? खरं तर दोन्ही जावयांच्या समजावण्यानंतर मोठ्या मुश्किलीने मी मुक्ता आणि आकाशरावांच्या लग्नासाठी तयार झालो. पण नाही, आता जो काही सगळा प्रकार घडला त्याच्याबरोबर हे काही नातं जुळून येईल असं मला अजिबात वाटत नाही. बाबा येऊ मी? हा हा, सांभाळून जा. समीरराव, आणि तुझं जर माझ्यावर खरं प्रेम असेल तर यापुढे मला कधी भेटायला येऊ नकोस. एक्सक्यूज मी? नाही, मी स्वतः तयार झाले लग्नासाठी. मला करायचंय लग्न. कोणाचंही प्रेशर नाहीये माझ्यावर. ग्रेट. मला एवढंच विचारायचं होतं. बाकी बोलणं होतच राहील नाही का? जाऊया आत. ठीक झालेत ना पोहे? छान झालेत. अरे योगेश, ये बा. बर, या या या. बघा, झालं का व्यवस्थित बोलणं? हो, झालं आमचं बोलणं. पण काय बोललो ते विचारू नका प्लीज. अरे ते आमच्यातच राहू दे. हो हो. आणि मुक्ता पसंत आहे मला. हा?
अरे वा. अरे वा. वा वा. अभिनंदन मास्तर, अभिनंदन. तुमचं पण अभिनंदन. हो, तुम्हालाही अभिनंदन. अरे मला सांगायचं, मी आणून दिलं असतं ना पाणी. तू मला आधी सांग, जेवायला बसणार आहेस का? परत एकदा विचारतोय. अरे नाही रे बाबा, मी जेवून आले. आणि हे का आज समीर नाही आला जेवायला? नाही, तो अशोक काकांकडे गेलाय. का तो आज तिकडे का गेला? ते मुक्ताच्या बघण्याचा कार्यक्रम आहे ना, म्हणून अशोक काकांनी दादाला आणि वहिनीला तिकडे बोलवून घेतलंय. म्हणजे मुक्ताचं लग्न जुळवायला पण घेतलं का? हो. लोकांना जे योग्य वाटतं ते लोक करतात. आपण त्यांना बोलणारे कोण? बघ आशा, तुझा मुलगा बघ किती समजूतदार झालाय. आता याच्या लग्नाचं काय बघितलेस की नाही? एक मुलगी आहे. हो, कोण ग? आपल्या इथे दांडेकर आहेत ना, दांडेकर, त्यांच्या पाहुण्यांची मुलगी आहे. तिचे वडील म्हणे मोठे बिझनेसमॅन आहेत आणि भावाची 2 हॉटेल आहेत. श्रीमंत स्थळ आहे अगदी बाई. अरे वा. मग बंगला तर त्यांचा इतका मोठा आहे ना लाली मावशी, राजवाडा पिका पडेल. अगो बाई बाई. तुम्ही दोघी जरा गप्प बसता का प्लीज? बघा, तुम्हा दोघींनाही माझ्या लग्नाचा विषय काढण्याची काही गरज नाहीये. प्लीज जरा शांत बसा. बघा आता कसं बोलतो. कशी गरज नाही बरं? अरे आई आहे ना मी तुझी आकाश. योग्य वेळेला तुझं लग्न लावून देणं जबाबदारी आहे माझी. जबाबदारी आहे माझी. स्वतःच्या मुलाच्या मनात काय आहे हे ज्या आईला माहित नाही. मला काय हवंय काय नकोय हे तुला माहित नाही आणि तू माझ्या जबाबदाऱ्या पार पाडायला चाललीस. बरं काय आहे मग तुझ्या मनात? सांग बरं. हा, नेमकं काय आहे? आई नकोय मला, काहीही नकोय. बघ आई, माझ्या मनात काय आहे हे तुला कळत नाही ना. मग माझ्या आयुष्यात ज्या जबाबदाऱ्या तुला पार पाडायच्या त्या पार पाडण्याचा अधिकार मी तुला देत नाही. इथून पुढे माझ्या लग्नाविषयीच काय माझ्या आयुष्यातल्या कुठल्याही निर्णयाबद्दल तू माझ्याशी बोलू नकोस. प्लीज प्लीज नको बोलूस. वा, छान आणि आटोपशीर झाला कार्यक्रम नाही का समीरराव? हो. बरं काय तुम्हाला कसं काय वाटला मुलगा? मला बरा वाटला. म्हणजे बोलण्यातून विचारातून स्मार्ट वाटला. आणि आर्थिक दृष्ट्या पण सेटल आहेत. हा नाही, मी पण तोच विचार करत होतो. म्हणजे मुक्तासाठी एक उत्तम स्थळ मिळालेलं आहे. बाबा निघतो आता. ते काय दुकानावर काम पेंडिंग आहे. तो मला वाटत होतं मला यायला मिळणार की नाही, पण ओवीने खूप आग्रह केला म्हणून काम तशी सोडून आलोय मी. हो बाबा, मी मुद्दामच आग्रह केला. म्हटलं मी इथे येणार आणि मग जावई नाही म्हटल्यावरती बरं नाही दिसणार ना, म्हणून. हो हो, नाही बरं केलं तुम्ही आला. खूप बरं वाटलं. बरं बाबा, मी ह्यांच्या सोबतच निघते. हो बरं, चालेल, निघा तुम्ही. पण पोहोचला की फोन करा मात्र. हो हो, कळवा मला. बरं मुक्ता, येते. काळजी घे.
हो ताई. बाबा निघतो. हो चल. आभा चल निघते आम्ही. काळजी घे. तू पण काळजी घे. बाय आबा. चल. बाय. अरे राणा, अरे माझं एक छोटस काम करशील का रे बाबा? बोला ना काका. काय नाही, ते आपल्या क्लासच्या परीक्षेचे पेपर्स मी तपासून ठेवलेले आहेत, ते जरा क्लासमध्ये नेऊन देशील. आणि कारण काय खरं तर सकाळीच द्यायचे होते, पण हे सगळ्या कार्यक्रमाच्या गडबडीत राहून गेले. तर आता मी द्यायला गेलो तर खूप उशीर होईल. पटकन जरा गाडीवरनं देऊन येशील. अहो काका, एवढी काय सांगायची गरज आहे? देतो, द्या द्या मला, लगेच जातो, द्या. हो, एक मिनिट. आलो एक मिनिट. त्यांना सांग मी दिलेत म्हणून. हो येतो लगेच. हो. अहो थांबा जरा. काय तुझं? आता तू उगाच अजून एक काम लावू नको आपल्याला. काय झालं? तुम्हाला राग आलाय का? कसला राग वृंदा? ते समीरने आपल्याकडे ढुंकूनही बघितलं नाही. हे वृंदा, हे बाईक, मी ना या असल्या फालतू गोष्टींचा विचार करणं सोडून दिले. आणि जमलं तर तू पण तेच कर. या असल्या फालतू गोष्टींचा विचार करत बसू नको. म्हणजे वाईट वाटलंय ना तुम्हाला? नाही, लय आनंद झालाय. वाईट वाटलं नसतं तर काकांनी काम सांगितलं कल्टी मारली असते का मी? जाऊ दे ना. मला काय वाटतं आपण ह्या सगळ्याचा विचारच नको करायला. जाऊ दे. बाबांनी जे काम सांगितले ते करा आणि तुम्ही या. तुला हे सगळं कळत होतं ना? मग कशाला उगाच सांगायला आली आपल्याला हे सगळं? अहो मी बाईक, या असल्या फालतू लोकांचा विचार करत बसण्यात काही पॉइंट नाही. मी आलोच.